भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 6 मे 2024 सोमवार। तिथे प्रकाश असू द्या, मग देव म्हणाला प्रकाश होऊ दे आणि प्रकाश होता। उत्पत्ती 1 अध्याय 3 वचन। देव जो प्रकाश आहे त्याला त्यांची मुलांना प्रकाश द्यायची होता आणि त्याने प्रकाशाची मुले म्हणून नेतृत्व करायचे होते। म्हणून संपूर्ण प्रेमाने त्याने आज्ञा दिली आणि प्रकाश होऊ द्या असे म्हटले आणि तेजस्वी प्रकाश निर्माण केला। ईश्वरच्या सर्व सृष्टीमध्ये प्रकाश या अग्रगण्य आहे, कारण प्रकाश नसता तर सर्व सृष्टी अंधारात बुडून गेली असती। हेच कारण आहे की इतर सृष्टीच्या आधीही देवाने प्रकाश निर्माण केला। जेव्हा आपण अंत व्यक्ती पाहतो ज्याला प्रकाश दिसत नाही, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल दया येते। आपण सहानुभूती दाखवून म्हणतो की माणूस कशातरी अवयव नसतानाही जगू शकतो, पण दृष्टीशिवाय जगणे क्रूर आहे। प्रकाश निर्माण करणाऱ्या परमेश्वर देवाने आपल्याला प्रकाश बघण्याची आणि आनंद घेण्यासाठी दृष्टी दिली आहे। परमेश्वराने आपल्याला सुंदर पर्वत, सुबीक दर्या, पक्षी, झाडे आणि फुले बघण्यास मदत केली आहे। त्याने आपल्या अंतरंग डोळ्यांनी स्वर्ग आणि स्वर्गातील देव बघण्याची कृपा देखील दिली आहे। प्रेषित पौल म्हणतो, कारण ज्या देवाने अंधारातून प्रकाश पडण्याची आज्ञा दिली, त्याने येशू ख्रिस्ताची चेहऱ्यावर देवाच्या गौरवाचे ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी आपल्या अंतःकरणात प्रकाश टाकला आहे। 2 कोरिंथियर अध्याय 4 6 वचन। जेव्हा एखादी व्यक्ती पुन्हा जन्म घेते तेव्हा परमेश्वर त्यांची हृदयात चमकतो आणि हे देवाची सर्व मुलांची साक्ष आहे ज्याने सोडवले गेले आहे। त्या प्रकाशात आपण देव पिता पाहतो आणि प्रभू येशूला ओळखा, ज्याने आपले मौल्यवान रक्त सांडले आणि आपल्यासाठी स्वतःला दिले। त्या मुक्तीच्या प्रकाशामुळेच आपण त्याला अप्पा पिता म्हणतो, त्यांची मुले। प्रभू येशू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, जो माझे अनुसरण करतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल। जॉन 8 अध्याय 12 वचन। अंधारातून प्रकाशाची आज्ञा देणारा परमेश्वर तुमच्यावर प्रकाश टाको आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला त्यांची तेजस्वी प्रकाशाने भरो। जगात येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रकाश देणारा खरा प्रकाश तुमचे जीवन पूर्णपणे उजळून निघो। आज लोकांमध्ये प्रकाश आहे, तो गॉस्पेलचा प्रकाश आहे, ख्रिस्ताच्या गौरवाची सुरुवातचा प्रकाश, जो देवाची प्रतिमा आहे। 2 कोरिंथियर अध्याय 4 वचन 4। देवाची मुलांनो, सुरुवातीचा प्रकाश मिळाल्यावर समाधानी होऊ नका। तुमच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आहे, तो प्रकाश घेणे आणि ख्रिस्त येशूला अद्याप ओळखलेल्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे तुमचे कर्तव्य आहे। पुढील ध्यानासाठी श्लोक। पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहेत, प्रकाशाच्या मुलाप्रमाणे चला। एफेसी 5 अध्याय 8 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी 1 राजा 21 अध्याय 22 अध्याय। संध्याकाळी लूक 23 अध्याय 26 वचन से 56 वचन। धन्यवाद।